तर मी आता रात्रीच्या उपवासामध्ये बनवित आहे भगरीचा डोसा। ते 2 वाट्या भगर आणि 1 वाटी साबुदाणा असा मस्त सकाळीच भिजत घातला होता मी आणि मस्त बॅटर असं मी तयार करून घेतलेला आहे शिंदी लोण टाकून। आणि आपल्या डोशाच्याच बॅटरवरनी बॅटर लावायचं आहे मस्त। आणि पुन्हा घेतलेले आहेत मी टमाटे मस्त थोडेसे बारीक गॅसवर भाजून त्याचं वरचं पूर्ण आपलं साल काढून टाकलेली आहे। आणि हिरवी मिरची, टोमॅटो, थोडेसे शेंगदाण्याचं पावडर टाकून मिक्सरमधून ब्लेंडर करून कढीपत्ता आणि तेल टाकून त्याला तडका मारलेला आहे, कारण उपासाला दुसरं काही चालत नाही। आणि उपासाचं मीठ पण स्वादानुसार मध्ये ॲड केलेलं आहे। आणि माझी एक छोटीशी टिप आहे सगळ्या ताईंसाठी की स्वयंपाक करताना आपण जेव्हा डाळ राहू भाजी राहू काही पण तडका मारतो तेव्हा कणिक तिंबताना भात लावताना असं एकदा फक्त आपण देवाचं नाव घ्यायचं आहे। कोणत्याही देवाचं राहू द्या, आता तुमचं राहू द्या माझं राहू द्या, असं देवाचं नाव घ्यायचं आहे। ते आपला स्वयंपाक आहे ते एकदम प्रसाद झाल्यावानी होतो। टिप आवडली तर लाईक करा, नाहीतर जाऊ द्या। आणि आता अशी झालेली आहे माझी चटणी तयार आणि मी त्याला मारलेला आहे तडका। आणि पुन्हा घेणार आहे मी आता बॅटर घेणार आहे वाटून, जे आपल्या डोशाचं बॅटर आहे। अशा पद्धतीने मी भगर आणि साबुदाणा असं एकदम बारीक वाटून घेतलेला आहे आपल्या डोशाच्या बॅटरवनी। आणि मस्त असं वाटून घेऊन आपल्या स्वादानुसार टाकायचं आहे त्याच्यामध्ये मग शिंदी लोण। आणि संध्याकाळच्या उपवासाला म्हणून आता डोशात खातात आमच्या इथं, भगर तर काही तेवढी खात नाहीत। भगर केली ते संग आमटी करावंच लागते मला। आणि पुन्हा केलेली आहे मी एकदम आलूची साधी सिंपल भाजी, जे आलू बॉईल करून घेतले होते आणि त्याच्यामध्ये आपल्या साबीत मिरच्या असे टाकून। आणि जी टीप मी रोज यूज करते तीच माझ्या सर्व ताईंसाठी मी सांगत असते। असं नाही की मी तुम्हाला सांगते मी यूज करीत नाही, जे मी रोजचं करीत असते तेच तुम्हाला सांगते। आवडलं तर लाईक करा, नाही तर तुमच्या मनची गोष्ट आहे, दुसरं काही नाही।